नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता जीवा एकटाच बाहेर बसलेला असतो. त्यानंतर आता तिथे मिथुन काका येतो आणि जीवाने जे पत्र काव्याला लिहिलेलं असतं ते वाचून दाखवतो. तर इकडे आता जीवा खूपच घाबरतो. त्यानंतर काव्य आणि जीवाचे फोटो मिथुन दादा आता त्यांना दाखवतो. जीवा आता पूर्णपणे घाबरलेला असतो. मिथुन काका त्याला सांगत असतात की जीवा हे सगळं काय आहे. मिथुन काका म्हणतात की अरे जेव्हा मी घरून निघालो होतो ना, तुझ्या आईला वचन दिलं होतं की या चौघांचाही संसार सुखी करणार. इथे आल्यानंतर कळलं की हा संसार सुखी का होत नाही आहे, कारण तुम्ही सगळ्या नात्यांचा गुंतागुंत करून ठेवला आहे. तुझ्याकडे अजूनही वेळ आहे. तू नंदिनीला घटस्फोट दे आणि काव्याचा स्वीकार कर. वाटलंच तर मी तुझ्या बाजूने सगळ्यांना सांगेल, पार्थला, नंदिनीला. पण तू असं वागून दोन्ही मुलींची फसवणूक करू नकोस. तर इकडे मित्रांनो, जीवाला आता काही समजत नसतं आणि तो म्हणतो की नाही काका, वेळ खूप पुढे निघून गेलेली आहे. आता माझ्याकडे नंदिनीला स्वीकारण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. त्यावर मिथुन काका म्हणतात, तुला काय वाटतं, काव्य शांत बसणार आहे का?